नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मकर संक्रांतीचा सण आम्ही घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने कसा साजरा केला आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ज्यांना कुणालाही मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यांनी अशा पद्धतीने घरच्या घरी सण साजरा केला तरी छान पद्धतीने साजरा होतो. टेबलवर छान अशी सजावट करून त्यावर विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आम्ही स्थापन करून घेतलेली आहे. त्यानंतर मैत्रिणीच्या मुलीने सुंदर अशी रांगोळी तेथे काढलेली आहे. त्यानंतर सर्वांनी एकेकीने एक एक करून मूर्तीची पूजा करून घेतली आहे आणि त्यानंतर वाण ववसा, नैवेद्य वगैरे, अगरबत्ती, धूप असे सर्वांनी व्यवस्थित पूजा करून घेतली. त्यानंतर सगळ्या जणींनी एकमेकीला हळदी कुंकू लावून घेतले. आम्ही सर्वजणी 5 ते 6 जणी तिथे जमलेल्या होतो. सर्वजणी अतिशय सुंदर अशा छान अशा आवरून आलेल्या होत्या. नटणं म्हणजे स्त्रीची ही सर्वात आवडती गोष्ट असते. त्यामुळे हा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर हा दिसून येत होता. सर्वांचा हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम हा जवळजवळ उरकतच आलेला होता. छोटी छोटी मुलेही आमच्यासोबत छानपैकी एन्जॉय करत होती. त्यानंतर आमचा ओवासणीचा कार्यक्रम सुरू झाला. आम्ही एकमेकींना ओवासण्याचा कार्यक्रम चालू केल्यानंतर त्यामध्ये आम्ही म्हटलो की सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा. हा वौसा आम्ही एकमेकीला 2-2 वेळा हा घेतला. ओवासण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सगळ्या जणींनी उखाण्यांचा कार्यक्रम घेतला. करंजीत प्रेमरूपी सारण, संसाररूपी करंजीत प्रेमरूपी सारण. राजेंद्र रावांचं नाव घ्यायला आहे संक्रांतीचं कारण. संसाराच्या वाटेवर चालताना सुनील राव मी तुम्हाला साथ देईन. तुम्हाला एक शर्ट घेताना मी मला 2 ड्रेसच्या तुळसदारात वैभवरावांचं नाव घेते आले सासरच्या घरात. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उखाणे घेऊन भरपूर अशी धमाल आम्ही केली. काहींनी तर तेथेच आपल्या आणलेल्या वाणाच्या वस्तू तेथेच हळदी कुंकू लावून दिल्या. त्यानंतर आम्ही टेरेसला जाऊन मस्त असे पतंग उडवले. त्यानंतर पतंगासोबत फोटो काढले. काही मैत्रिणींना तर पतंग उडवता येत होते, त्यांनी पतंग उडवण्याचा आनंदही घेतला. काहींना उडवता येत नव्हते, त्यांनी फक्त हातात धरून फोटो काढले. अशा प्रकारे आम्ही संक्रांतीचा सण हा छानपैकी मज्जा करत साजरा केला.